मंत्रसिद्धीसाठी आवश्यक 5 शुद्धता. 1. शुचिता. सकाळी मिठाच्या पाण्याने स्नान, नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. 2. स्वच्छता. शरीर, वस्त्र आणि मनाची नीटनेटकी अवस्था. 3. सात्विक आहार. जपकाळात मांस-मद्य टाळावे, विशेषतः 21-41 दिवसपर्यंत. 4. संयम. जपकाळात ब्रह्मचर्य व इंद्रिय निग्रह. 5. स्थिर स्थान. दररोज एकाच ठिकाणी जप. कन्सिस्टन्सी अत्यंत महत्त्वाची. किमान 21 दिवस सलग साधना. 41 दिवसांचा अनुग्रह संकल्प. वेळ: सकाळी 5:30 ते 8:30 किंवा रात्री 9 ते 11. दिशा: पूर्व किंवा उत्तर. आसन: कुश, लोकरी, कापड. रोजची पद्धत: दिवा व धूप, देवतेला नमस्कार, संकल्प, गणपती नाम, 11 वेळा, कुलदेवता मंत्र, 1-5-11 माळ, आरती, क्षमा प्रार्थना. संकल्प उदाहरण: मी नाव गाव कुळकुलातील श्री देवतेचे नाव यांच्या कृपेसाठी आजपासून 41 दिवस नियमपूर्वक मंत्रजप साधना करीत आहे. हा जप माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी सफल होवो. हातात तांदूळ घेऊन संकल्प करावा व पाण्यात सोडावा. जपसंख्या: 1 माळ 108 सुरुवात, 5 माळ मध्यम, 11 माळ जलद अनुग्रह, 1 लक्ष जपाकडे सिद्धी, 1,25,000 पूर्णतेकडे. पण लक्षात ठेवा, देवता आकडा पाहत नाही, भाव पाहते. मंत्रसिद्धी फसते कधी? सतत मंत्र बदलणे, मोबाईल गप्पा, वेळ बदलत राहणे, संशय, फक्त मागणे कृतज्ञता नाही, नियमभंग. शेवटचे एक महत्त्वाचं वाक्य: कुलदेवता ही आपल्या वंशाची मूळ ऊर्जा आहे. जिथे मूळ मजबूत तिथे आयुष्य स्थिर. देवतेला बांधायचं नसतं, तिला प्रेमाने जोडायचं असतं.